पहिल्या 13 महिन्यातच त्याचं पीक जवळपास 46-47 टन पीक मिळालं आणि त्या माध्यमातून 10 ते 12 लाख रुपये मला 8 एकरमध्ये पहिल्या 13 महिन्यातच उत्पन्न निघालं. आणि हे करत असताना मग आणखी काय फळबाग करत असताना त्याच्यामध्ये मग मी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली 4 एकरमध्ये. त्याच्यानंतर एक नाविन्यपूर्ण ॲव्होकॅडो म्हणून फळ आहे, तर त्या ॲव्होकॅडोसाठी मी 3 एकरमध्ये लागवड केली. त्याच्या बाबतीत पण खूप अभ्यास पूर्ण केला आणि ती आता 1 वर्षाची झाली. पुढील या वर्षी काही फळं लागली ती पण सगळा बोर्ड काढून टाका. अजून 2 वर्षात त्याची चांगली भरती. त्यानंतर ॲव्होकॅडोमध्ये आंतरपीक घेतलं पपईचं. माझ्यामध्ये पपईचं त्या दिवशी विटे साहेबांनी पाहिलं होतं की 5 किंवा 5.5 महिन्याची झाडे, परंतु आता झाडावर फळं लागली, झाडं माझे डोक्यापेक्षा उंच झाले. आणि हे पपईचं वैशिष्ट्य साधारण मला सांगायचे की त्याला कुठल्याही प्रकारचं मी रासायनिक कुठल्याच पिकांना रासायनिक वापरत नाही. त्यावरती थोडंसं वेळ घेणार आहे. मी सर्व ऑर्गॅनिक मध्ये मागच्या वर्षी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीने खेडा कृषी उत्पन्न बाजार समितीने गांडूळखत खरेदी केली होती. सगळ्यात जास्त गांडूळखत मी खरेदी केलं करणारा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर. तर हे करत असताना पपईला मी फक्त ताक आणण्याचं संजीवन ट्रायकोडर्मा सोडूनच त्याचं बुरशी आणि तुमचे जीवाणू याचे ॲजिटोबॅक्टर, पोटॅश आणि याचे हे सगळ्याचे बॅक्टेरिया सोडून अतिशय चांगली या ठिकाणी होती आणि कमी खर्चात या ठिकाणी हे उत्पन्न घेत आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये मी आंब्याची झाडं लावलेली आहेत 1200 फक्त बांधावर. तुम्हाला याच्यातून एकच सांगायचं की मगाशी मला वाटतं म्हणजे गावडे सर पण माझ्या बाजूला बरेचसे पुरुष या ठिकाणी पण 2-3 वेळा भेटलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी मला मगाशी सांगत होते की खताची टंचाई आहे. तर याच्यावर माफ करण्यासाठी मित्र निश्चितच या ठिकाणी आपण बऱ्याचशा ठिकाणी युट्यूबवर अंकुश पाटील निविष्ठा अंकुश पाटील यांच्या निविष्ठाच्या माध्यमातून या ठिकाणी 134013 असत 12 असेल सर्व प्रकारची जे मायक्रोन्यूट्रिएंट असेल ही जी खतं आहेत ती जर आपण घरी बनवली ते सांगतात की त्यांनी लॅबोरेटरी टेस्ट केलेलं आहे. परंतु आता मी सुद्धा ते बनवण्यासाठी चालू केलेलं आहे आणि त्याचे सुद्धा तेच आपल्या केमिकलमध्ये नारायणगाववर मी करून घेणार आहे की खरोखर त्याचे जे काही कंटेंट्स आहेत ते जे सांगतात त्याप्रमाणे आहेत किंवा नाही हे पाहून पुढील काळामध्ये ही जी खतं आहेत मित्र जी आपण समजा 1340-200 रुपये लिटरने बाहेर विकत घेत असू तर ते आपल्याला तिला घरी बनवायचे असेल तर साधारण 60-70 रुपये लिटर मध्ये तयार होतात. मायक्रोन्यूट्रिएंट पण जर 700-800 रुपये लिटरने बाहेर तुम्हाला विकत घ्यायचे असतील लिक्विड फर्टिलायझर तर ते 200-250 रुपयामध्ये तयार होतात. किंवा अॅमिनो ऍसिड माझ्या क्षेत्रामध्ये आले तर सोयाबीन पासून अॅमिनो ऍसिड तयार होतो आपण. ते अॅमिनो ऍसिड मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर बरंचसं महाग असतं, परंतु आपल्याला 30-40 रुपये 50 रुपये लिटर मध्ये तयार होतं. आणि माझ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर पेरूच्या पिकामध्ये आत्ता जरी एवढ्या उन्हाळ्यात जरी उतरून पाहिलं तर ते अॅमिनो ऍसिडचा परिणाम म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला गांडूळ तयार झालेले दिसून येतं. म्हणजे जर जमिनीत जर पूर्वी पाहिलं असेल की पूर्वी काही खताचा एवढा वापर होत नव्हता, पण गांडूळ जमीन असल्यामुळे पिकं चांगली येत होती, झाडांची वाढ चांगली होत होती. परंतु या काळामध्ये सुद्धा जमिनीमध्ये गांडूळ तयार करण्यासाठी ते अॅमिनो ऍसिड हा जो प्रकार आहे हा सर्व शेतकऱ्यांनी आत्मसात करून त्या ठिकाणी जमिनीमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला. मी एकरी 10 लिटर अॅमिनो ऍसिड दर महिन्याला सर्व फळबागांना सोडत असतो आणि त्या माध्यमातून फळाची वाढ अतिशय रोग प्रतिकारक शक्ती जर पाहिली तर माझा कुठेही त्या भागाचे बरेचसे जे काय शेतीची दुकानं आहेत त्याची फर्टिलायझरची ते म्हणतात की तुम्ही आता खतं दुसरीकडून घेता का, औषधं दुसरीकडून घेता का. तर मला नक्की सांगावंसं वाटतं या ठिकाणी मी बाहेरून कुठल्याही प्रकारची एक केमिकलयुक्त औषधं फवारणीसाठी घेत नसून मी स्वतः लाईम सल्फर गंधक आणि चुना जर लाईम सल्फर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर 300 1 लिटर जर बॉटल घ्यायला गेलं तर 700-800 रुपयाला असते. परंतु घरी लाईम सल्फर तुमचं 60-70 रुपयाची लिटर तयार होतं. आणि मग हे अशी
जीवामृत असेल, जीवामृत पण मी मोठ्या प्रमाणात घरी तयार करतो आणि हे सर्व जर या निविष्ठाला तुम्ही पिकांना दिल्या तर निश्चित या ठिकाणी खूप मोठा परिणाम किंवा खूप मोठा फायदा, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल या पद्धतीने भविष्यात या ठिकाणी आपण या शेती उद्योगाला पुढे देऊ शकतो. मला या ठिकाणी सहयोगाने बोलायला संधी दिली त्याबद्दल मी कृषी विभागाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले सांगायचे की या सर्व योजनेचे फलहान योजना केल्या या योजनांमध्ये मी जवळपास सगळ्याच योजनांमध्ये अनुदान घेण्यास या कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मी यशस्वी झालेलं आहे. कदाचित मागील वर्षामध्ये जर तालुक्याचा आढावा घेतला असेल तर माझी फॅमिली ही सगळ्यात जास्त अनुदान घेणारी फॅमिली ठरलेली असू शकते असं मला अंदाज आहे. कारण जर शासनाचे फक्त शेतकऱ्यांनी काय आहे की शेतकरी आपल्याबरोबर कृषी अधिकारी आपल्याबरोबर येतात पण आपण दोन पावलं पुढे झालं पाहिजे आणि या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी आता सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझे जे विचार आहेत ते थांबवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.